आपुलिया करी तिला आपुलिया करी तिला आपुलिया करी माझे झाले गयावर जना पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर केले कर्मांतर बोंब मारिली बोंब मारिले हरिहर बोंब मारिले हरिहर माझे झाले गयावर जना माझे झाले गयावर झाले गयावर जना माझे झाले गयावर माझे झाले गयावर जन पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण माझे झाले गयावर पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे उतरले ओझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जना माझे झाले गयावर जना माझे झाले गयावर जन पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण माझे झाले गयावर पिटले पितराचे ऋण पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण कुमार 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 कुमारी ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर छन पिटले पितराचे ऋण केले कर्मांतर केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर झन फिटले पितराचे ऋण तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण एकदा भजन करा विठ्ठला विठ्ठला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सच्चिदानंद जोग महाराज ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज छत्रपती शिवाजी महाराज
पिंड पदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गयावर झन फिटले पित्राचे ऋण ब्रह्मसूत्रादी गीता श्रव शास्त्र श्रव अमानंती सदा मस्तिकीर्तिमू रुद्र्याग्रास्तव देवश्वैश्वर्या तथा विठ्ठलं तं नमामि प्रभु सदा समचरण सरोजं संद्रनीलाबुदाभं जगन्निहितं पाणी मंडनानं तरुण तुलसीमाला कंदर्म कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि परम पुरुष शौर्य पौंड्रंग मुरारी कमलनयन काना गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मी रम्यवाणी सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा 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 करू धरत मन मना पांडुरंगा करू धरत मन दुसर चरण संतांचे दुसर चरण संतांचे त्यांच्या कृपा कथेचा विसरू त्यांच्या कृपा कथेचा विसरू दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा कथेचा विसरू त्यांच्या कृपा कथेचा विसरू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी ज्ञानेशं ज्ञानमूर्तीचं साक्षात प्रेमस्वरूपिणं नामदेवच्च दयामूर्ती नाथ मुंदे पुन्हा पुन्हा वैराग्यशं परामूर्ती देवक्षत्र निवासिनं संत तुकाराम महाराष्ट्र भक्तराजा चतुष्कम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला धडू पावन झालो चराचरी नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय इच्छावतने सकल शास्त्राणि भूषितं महामंगलम जयते संस्कृतातीत संमती नाम रामायजिनाय नमो नमः आता हृदय आपुले चौफळनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरूंचे आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उधो बोला
वेदाचा फुलवरा मांडला हे तारी वेदाचा फुलवरा बांधला हो. शास्त्र पुराणे अनुवाद ती तुझ्या गोंधळाला स्वागती तुझ्या गोंधळाला हो. उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो. हे उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हे पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी हो. उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. माऊलीचा सच्चिदानंद जोग महाराज की की जय पिंड पदावरी दिला पुल्या करी पिंड पदावरी दिला पुल्या करी माझे झाले गैवर्जन पिटले पित्राचे ऋण प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडला भंग दिवणवाशी पंचमेध निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा नैमित्तिक प्रकरणातील गोड चिंतन अभंग सेवे करता निवडलाय. विठाला विठ्ठल 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 चला विठ्ठल 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 अभंगाची भूमिका अशी आहे. अभंगाची भूमिका अशी आहे. तुकोबरांचे 14 टाळकरी आणि त्या 14 टाळकऱ्यांमध्ये कोंडोबा लोहकरे नावाचे टाळकरी होते. त्यांना जायचं होतं गयेला आणि तुकोबरायांकडे महाराज कोंडोबा लोहकरे गेले. सांगू लागले, बाबा मला गयेला जायचंय, मला काहीतरी द्या. त्या तुकोबराने सांगितलं, बाळा माझ्याकडं काहीच नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. काय सांगितलंय? संसाराच्या नावे घालून या शून्य. बाळा मी संसारावर तुळशीपत्र सोडलं तरी माझ्याकडे काहीच नाही, पण एक आहे. तुकोबरांनी पेन घेतला, एक कागद घेतला, एक अभंग लिहिला. तो अभंग म्हणजे पिंड पदावरी दिला आपुल्या करी. बघा तुकोबरांनी कया क्षेत्राला दिलं हे पत्र आहे, म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग पिंडदानाचं महत्व सांगणार आहेत असा अभंगाचा या ठिकाणी प्रतिपाद्य विषय आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करायचा अगोदर थोडा परिहार देऊ तो असा. 1 वर्षापूर्वी एक बाप नावाचं व्यक्तिमत्व हरपलं. वैकुंठवासी बाळासाहेब आप्पा भास्करराव जाधव यांचा दिग्गज. अरे बाबांच्या जाण्याने या जाधव परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला हा न भरण्यासारखा आहे. अरे बाप गेला का मग बापाची किंमत कळते महाराज. काय जोपर्यंत बाप आहेत ना तोपर्यंत बाप काय आहेत महाराज नाही कळत आपल्याला. काही टावलं मुलं बापाला म्हणताय, बाबा तुम्हाला अक्कल नाही. अरे मुलांनी आपली अक्कल काढावी. पुढे चाललाय आपला परमार्थ. विठाला विठाला बाबांचा परिवार आपण पाहिलात ना. जसं नामदेवरायांच्या परिवाराचं वर्णन जयबाईने करावं तसं या जाधव परिवाराचं वर्णन माझ्या मुखातून का करावं. कारण जयबाई म्हणतात नामदेवरायांच्या परिवाराविषयी. आमचे पार्थ तुम्हाला सांगताय काय. कोणाई राजाई दोघी सासू सुना
गोनाई राजाई दोघी सासू सुना दामणा मजाला बापले ग दामणा मजाला बापले ग दामणा मजाला बापले ग गोनाई राजाई दोघी सासू सुना गोनाई राजाई दोघी सासू सुना रामनाम जाना बापले ग रामनाम जाना बापले ग हे नारा विठा गोंदमाता हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी जन्मले पवित्र त्याचे वंशी हे लढाई गोडाई साई साखराई चौघी सुना पायी मायाचा चौघे सुना पाहिला मयाचा हे लिंबाबाई तिले की आऊबाई बहिणी बाबाई गेला की आवलाई बहिणी वेडी पिसी जनी मायाची रामाला मदाना बाबरे दामणा मजाला बापले ग रामाला मदाना बापरे ग रामाला मदाना बापरे जसं हे वर्णन केलं महाराज तसं या जाधव परिवाराचं वर्णन माझ्या मुखातून काय करावं तुकोबाई म्हणतायत शेषास्तुती प्रबरतला जिव्हा चुरुनी पलंग झाला तो अंतरुण तळवटी दरे अरे भगवंताचं वर्णन करायला शेष नारायण गेला होता वर्णन करता आलं नाही एक जीभ चिरली आणि दोन जीवा झाल्यात एवढंच नव्हे वळकुट केली आणि त्यावर भगवंत बसलेत तसं या ठिकाणी बाबांचा परिवार बघा ते चुलते आहेत नानासाहेब भाऊ धोंडराम शिंदे नंतर या ठिकाणी दिनकर धोंडेबा शिंदे नंतर बाबाजी भास्करराव जाधव नंतर जया सोमनाथ पवार मुलगी आहेत नंतर हिरामन भाऊ भास्करराव जाधव भाऊ आहेत निलेश बाळासाहेब जाधव मुलगा आहेत तानाजी भास्करराव जाधव भाऊ आहेत प्रेरणा निलेश जाधव सुनबाई आहेत शांतीलाल भास्करराव जाधव भाऊ आहेत संजय बाळासाहेब जाधव मुलगा आहेत अतुल भास्करराव जाधव भाऊ आहेत आणि वर्षा संजय जाधव सुनबाई आहेत आणि संतोष भास्करराव जाधव भाऊ आहेत समस्त जाधव आणि शिंदे परिवार श्रीक्षेत्र या ठिकाणी मालसानी बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी सर्वांचं दर्शनाचा योग आमच्या सुनील महाराजांमुळे आला आमचे सागर महाराज असतील यांनी हा कार्यक्रम ऐकला आणि या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी बोलवण्यात आलं महाराज ठिकाणी या ठिकाणी पाहिलं तर एकावन्न बळी आहेत वा ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहेत मृदुंगाचार्यमध्ये असे रामदास महाराज असाळ आहेरगावकर नंतर या ठिकाणी सुनील महाराज तांगडीकर नंतर या ठिकाणी रोहिदास महाराज असतील नंतर ज्यांना गायन कोकिळा म्हणून चांदवड तालुक्याचं भूषण आहेत महाराज आपण निफाड तालुक्याचं भूषण आहे या ठिकाणी योगेश महाराज रसाळ पाचोरेवणी कारण काय झालं निफाड चांदवड आणि दिंडोरी हे तालुके एकत्रच आले व आता त्याच्यामुळे आता ते कुठं कुठं काय सांगू ही पंचायत होती नंतर माझे दोन भाचे आहेत सख्खे भाचे आहेत माझे पण दोन्ही जुळे आहेत पार्थ महाराज असतील सईताई असतील आणि आमचे मोठे दाजी या ठिकाणी किरण महाराज गाजरवाडीकर म्हणजे हे दोन मुलं आहेत ना यांचे आहेत आणि हे दोन्ही सख्खे भाचे आहेत माझे आणि दोन्ही जुळे आहेत लहान असल्यापासून महाराज त्यांना स्वर शिकवला पण आईवडिलांची कृपा त्यांच्यावर मोठी होती आमच्यापेक्षा म्हणून ते आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गायकीच्या रूपाने या ठिकाणी आहेत आमचे भाऊ असतील या ठिकाणी रोशन महाराज असतील आणि माझे लहान बंधू भावाभावांचं पटत नाही पण माझे लहान बंधू माझ्यावर काय मला स्वराची साथ करणारे असे अमित महाराज या ठिकाणी लहान बंधू आहेत ते म्हणून असं घरातलाच परिवार आहेत महाराज आमचावाला आणि बाहेरचा परिवार नाही यांना बहीण दिली आहेत यांना लहान बहीण आहेत आता किती किती बहीण आहेत मला ते सांगता येत नाही आम्हाला विठाला 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 आणि विशेष आतापर्यंत वडळीमध्ये एक कार्यक्रम झालेला नव्हता आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण जर पाहिलं ना ज्यांची साऊंड सिस्टीम आहेत महाराज असे आमचे शिरोडीचे भाऊ असतील या ठिकाणी प्रमोद महाराज आणि थेट येवला तालुक्यातून
यूट्यूबचं रेकॉर्डिंग करणारे, गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा याचं रेकॉर्डिंग करणारे आमचे हरिभक्त परायण या ठिकाणी भाऊ असतील कांगणे महाराज, ते पण आले, त्यांचं धन्यता करतो. आणि सर्वांचं या ठिकाणी एकदा पुनश्च चरणावरती डोकं ठेवतो. आणि जोग महाराज माझे गुरुवर्य वैकुंठवासी कीर्तन केसरी नामदेव महाराज पठाडे आणि कुंदे सर जशी बुद्धी देतील महाराज तसा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला अभंग जर पाहिला हा नैमित्तिक प्रकरणातला आहे. आज आमच्या कीर्तनकाराला भान राहिला नाही. फक्त हे जरी नाही कळलं आणि आपण मूर्खासारखं वागतो महाराज, नाव ठेवत नाही कोणाला. हे जरी नाही कळलं तर पिंगळा आलाच म्हणून. अहो पिंगळा हा संध्याकाळी गायला जात नाही महाराज, हा पहाडच्या ब्रह्ममुहूर्त गायला जातो. आणि तुम्ही 31-32-35 रुपये तुम्ही आम्हाला देतात महाराज. पुढे चाललाय परमार्थ. महाराज तुकोबारायांचा अभंग आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी, काम क्रोध मिठ मिरची याची घेऊ नये रुची, आणि अशा मनीषा तेल घटम याचा येऊ दे रे विटम, भक्तिभाव तूप पोळी आणि याशी सावध होऊन गेली, आणि तुका म्हणे औषध घ्यावे आणि त्याने ब्रह्मानंदी राहावे. जर विठ्ठल मात्र घेतलेत ना पत्ते सांभाळा. मग आजच्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला बाकीचं काही सांगणार नाही, कारण मी स्वतः कीर्तनकार नाही बुवा, मी प्रवचनकार नाही, मला स्वराचं ज्ञान नाही, मला बोलता येत नाही. पण एक आहे, वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची जोग बाबा संस्थेमध्ये 4 वर्षे माधुकरी खाल्ली. आणि ज्ञानोबराय तुकोबाराय आणि माझे गुरुवर्य वैकुंठवासी कीर्तन केसरी नामदेव महाराज पठाडे आणि कुंदे सर यांनी जे ज्ञान दिलं महाराज, त्या ज्ञानाच्या जोरावरती अख्खा महाराष्ट्र पाहायला भेटतोय. हे परम भाग्य आहे. विठाला चला पुढे माता. मग आज मी तुम्हाला एक ग्रंथ सांगणार आहे. त्या ग्रंथाचं नाव काढल्या अनेकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. हा ग्रंथ घरामध्ये ठेवू नका, हा ग्रंथ घरात असू देऊ नका, हा ग्रंथ घरात वाचू नका, असं लोकांचं म्हणणं आहे. पण का हो, आपल्या घरामध्ये जर कुणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर प्रत्येकाच्या मुखाजवळ येतं का हा ग्रंथ वाचा, हा ग्रंथ वाचा. मग तो ग्रंथ कोणता असेल? 18 पुराणामध्ये त्याला सांगितलंय 17व्या क्रमांकाचं पुराण, 17व्या क्रमांकाचं पुराण आहे महाराज ते. मग त्या ग्रंथाचं नाव सांगितलंय गरुड पुराण. आहे का नाही? गरुड पुराण कोणी वाचत नाही महाराज, माझा स्पेशल विषय तोच आहे. या ग्रंथामध्ये आपण जर पाहिलं तर 2 गरुड पुराण आहे महाराज. इंद्राचे गुरु बृहस्पती यांनी सुद्धा गरुड पुराण लिहिलं. पण ते तुमच्या आमच्या गर्भातले यातना सांगतं. पण गरुड पुराण लिहिलं व्यासांनी, ते जन्मानंतर मृत्यूची सद्गती सांगतंय. म्हणजे आपल्या घरामध्ये जर कुणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यावेळेस फक्त व्यासांचं गरुड पुराण वाचायचं. कारण का व्यासांच्या मुलाला ब्राह्मणाचं पोर म्हटलंय. बरोबर आहेत ना? तुम्हाला मागा आवाज येतो बरोबर ऐकायला येतोय ना? व्यासांच्या मुलाला ब्राह्मणाचं पोर म्हटलंय का? ज्यांनी 12 वर्षे पोटामध्ये तप केलं त्यांना ब्राह्मणाचं पोर म्हटलंय. तिथे आपण जर पाहिलं संतांचं प्रमाण आहे. ब्राह्मणाची पोर एका खेळयासी झाले, ब्राह्मणाचे पोर एका खेळयासी झाले, ब्राह्मणाची पोर एका खेळयासी झाले, ब्राह्मणाचे पोर एका खेळयासी झाले. अरे 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले, अरे 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले. अरे कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, अरे कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. अरे नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले, नागवेची पळून गेले रे, नागवेचे पळून गेले. ब्राह्मणाचं पोर महाराज. बघा व्यासांनी गरुड पुराण लिहिलं. मग आता रामायण सुद्धा झालं महाराज. रामायण जर पाहिलं ना एका ब्राह्मणाच्या मुलाने रामायण लिहिलं. ऐकवर का विषय कसा आहे? एका ब्राह्मणाच्या मुलाने रामायण लिहिलं आणि दुसरं रामायण लिहिलं
मुखामध्ये 32 दात आहे जन्मात येताना, जन्माला येतानाच मुखात 32 दात आहेत ना, त्यांनी सुद्धा रामायण लिहिलं. आता एक ब्राह्मणाचं पोर कोण? ते वाल्मिक ऋषी. 40गाव तालुक्यामध्ये वालझरी म्हणून गाव आहेत. ते रत्नाकर नावाचं मुलगा एका ब्राह्मण कुळात जन्माला आलं आणि त्यांनी रामायण लिहिलं महाराज. ते कसं केले रामायण रामाधे, केले रामायण रामा, केले रामायण रमाई, केले रामायण रमाई. हे कोळ्याची कीर्ती वाढली गहना, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे. कोळ्याची कीर्ती वाढली गहना, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे. हो रामायण लिहिलं महाराज. वेदाचं परिपक्व झालेलं फळ म्हणजे भागवत आहे. वेदाचं परिपक्व झालेलं फळ म्हणजे भागवत आहे. पण मी तुम्हाला आज रामायण सांगणार नाही, भागवत सांगणार नाही. आज मी तुम्हाला गरुड पुराण सांगणार आहे. माता गरुड पुराणामध्ये महामुनी मार्कंडेय ऋषींनी व्यासांना प्रश्न केलाय. महामुनी मार्कंडेय ऋषी वाचम, आणि यामध्ये प्रश्न असा केलाय, आमच्या घराला पितृदोष लागू नये म्हणून काय केलं पाहिजे? बघा व्यासांचा प्रश्न आहे, आमच्या घराला पितृदोष लागू नये म्हणून आम्ही कोणत्या मार्गाने केलं पाहिजे? कृपया याचं कथन तुम्ही आम्हाला सांगावं अशी आमची इच्छा आहे. मग त्यासाठी 2 मार्ग सांगितले आहेत. आपल्या घरामध्ये जर कुणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला, 16 संस्कारापैकी एक विधी सांगितलाय अंत्यसंस्कार आणि दुसरा सांगितलाय पिंडदान. जर तुम्ही पिंडदान व्यवस्थित मार्गाने केले नाही तरी पितृदोष लागले जातात. 16 संस्कारापैकी शेवटचा विधी सांगितलाय अंत्यसंस्कार. तो जर योग्य मार्गाने जर नाही केलात ना तरी आपल्या घराला पितृदोष लागतात. हा हे वैदिक शास्त्राचं म्हणणं आहे. विठाला 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 विठाला. माता महामुनी मार्कंडेय ऋषींनी व्यासांना प्रश्न केलाय, तो कसा आहे? मग आमच्या घराला आता का पितृदोष म्हणजे नेमकं काय? ऐका, पितृदोषाची काही लक्षणं आहेत. पहिलं लक्षण सांगितलंय, ज्या घरामध्ये तुम्ही राहतात, जिथे तुमचं वास्तव्य आहे, जिथे तुम्ही भोजन करतायत, जिथे देवपूजा करतायत, त्या घराच्या भिंतीला जर खाण्याचं मध बसलं असेल तरी पितृदोष समजायचा आहे. विठाला 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 विठाला. अजून काय? घराच्या भिंतीला खाण्याचं मध बसलायत ना, पितृदोष आहे. अजून घराच्या भिंतीला जर पक्ष्यांनी खोपा केला, घराच्या भिंतीला जर पक्ष्यांनी खोपा केलात ना तरी पितृदोष समजायचा आहे. ज्याच्या गायीच्या गोठ्यामध्ये गाय आपला प्राण सोडतेत ना, अकाली मृत्यू, गाय अचानक मेलीत, समजायचं आहे पितृदोषाची लक्षणं आहे. विठाला 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 विठाला. आपल्या घरामध्ये भानगडी आहे, व्यसनाधीनता आहे, घरामध्ये पती पत्नीचं पटत नाही तरी पितृदोष समजायचं महाराजांनी. अजून काय सांगितलंय? देवाऱ्यातले देव तुम्ही पितांबराने न्हाणत असाल पण संध्याकाळपर्यंत जर ते काळे पडत असतील, त्यांना माशी लागली असेल म्हणजे होल पडले असतील तरी पितृदोष समजायचा आहे. एवढंच नव्हे, एक सोपं लक्षण सांगतो परत. चुलीवरचं दूध किंवा गॅसवरचं दूध वारंवार ओतू जात असेल तरी पितृदोष समजायचा आहे. विठाला 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 विठ्ठल. मग हा दोष होऊ नये, कारण शास्त्रामध्ये मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाला 2 गोष्टीचं भय असतं. एक आहे 7.5, दुसरा या ठिकाणी आपण पाहिलं तर पितृदोष. आता आपल्याला 7.5 पाहायची नाही. मग पितृदोष होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? हा महत्वाचा मुद्दा पाहायचा आपल्याला. विचार करा महाराज. आता या मृत्यू लोकामध्ये जो जडजीव जन्माला येतोय त्याचा मृत्यू अटळ आहे.
मग प्रश्न असा आहे, अरे काका आता ते तुम्ही मला ओळखलं नाही, पण मी तुम्हाला ओळखलं, कारण तुमच्या मांडीवरच माझं लहानपण गेलेले, बरोबर ना? अरे काकांच्या त्यांनी ओळखलंच नाही, पण त्यांच्याच मांडीवरती माझं लहानपण गेलेले आहेत. विचार करा महाराज, की आपण जर पाहिलं मग आता या मृत्यू लोकामध्ये जो जडजीव जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ होतो, कारण प्रमाणे बरं का मोठमोठे प्रमाण आहेत. आजा मेला आजा मेला बंदा मेला बाबा बसला गेला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. आजा मेला बाप बसला गेला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाबा बसला गेला, बाबा बसला गेला, देखत देखत ना तू, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. आजा मेला बंदा मेला बाप बसला गेला, बाप बसला गेला, देखत देखत ना तू, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. एकदा यांचं नाव टाळी वाजव बा, त्यांना पाकिटचं नाही महत्व, फक्त टाळीचं महत्व राहत. म्हणून चाल जरी अशी वाटली ज्ञानराय तुकोबरेन चालत महाराज तर त्यांच्या नावाने टाळी वाजवायला विसरू नका, कारण त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण टाळी वाजवली पाहिजे. मात्र आपण जर पाहिलं ना तू पंतू तोही तैसा झाला, मग कहू या मृत्यू लोकाला प्रारंभ केव्हा झाला आणि मृत्यू लोकामध्ये पहिला मरणारा व्यक्ती कोण? विचार करा महाराज. तुकोबराय म्हणतायत जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदेवने हानी केली. माणसाचं पाप आणि पुण्य कसं आहेत महाराज, त्यावरती या नरदेवाची प्राप्ती आहे. मग आपला प्रश्न असा आहे, मृत्यू लोकाला प्रारंभ केव्हा झाला आणि मृत्यू लोकामध्ये पहिला मरणारा व्यक्ती कोण? बघा, मृत्यू लोकाचा प्रारंभ हा सत्ययुगात नाही, मृत्यू लोकाचा प्रारंभ हा कलियुगात नाही, मृत्यू लोकाचा प्रारंभ हा द्वापारयुगात नाही, तर मृत्यू लोकाचा प्रारंभ द्वापारयुगाच्या उत्तरखंडामध्ये इच्छा मरणे असताना सुद्धा ज्या दिवशी भीष्माचार्यांनी आपल्या देहाचा त्याग केलात ना, तेव्हापासून मृत्यू लोकाला प्रारंभ झाला. आणि मृत्यू लोकामध्ये पहिला मरणारा व्यक्ती कोण असेल ते आहे भीष्माचार्य. विठ्ठल विठ्ठल ठीक आहेत माता. मग का हो, महामुनी मार्कंडेय ऋषींनी व्यासांना प्रश्न केलाय, आमच्या घराला पितृदोष लागू नये म्हणून काय केलं पाहिजे? आता माणसाला बघत ना, माणसाला मृत्यू शब्द नको आहे दादा बॉस साहेब, पण सोडतो का आपल्याला? जसं नाण्याला दोन बाजू आहे, छापा आणि काटा, तशी या देहाला दोन बाजू आहे. एका बाजूला जन्म आहे, एका बाजूला मृत्यू आहे. एखादं म्हणलं ना मला, बंडा महाराज तुम्ही केव्हा मरणार आहेत? मी पायात चप्पल काढायला बसतो. माणसाला मरण शब्द आवडत नाही, पण सोडतो का मरण आपल्याला? नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य का तो काळ सावधान, 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 नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत वा रे देह
देह देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ हे देह जाईला जाईला त्यास काळ बघायला त्यास काळ बघायला त्यास काळ बघायला देह जाईल जाईल त्याची काळ बघाईल त्याची काळ बघाईल त्याची काळ बघाईल देह जाणार जाणार त्याशी काळोबा. माता ऐका, एखाद्या काळाने आपल्यावर झडप मारली, मग आपण काय करायचंय? घरामध्ये प्रेत असताना प्रेताची पाय कुठं करायची आणि मुख कुठं करायचं याला सुद्धा गरुडपुराणशास्त्र सांगतं. काय सांगितलंय? एखाद्या माणसाचा देह निघून गेलात बुवा, मग घरामध्ये प्रेत असताना प्रेताची पाय कुठं करायची आणि मुख कुठं करायचं याला सुद्धा गरुडपुराणशास्त्र आहे महाराज. घरामध्ये प्रेत असताना प्रेताची पाय ही घराचा मुख्य दरवाजा ज्या दिशेला आहेत ना त्या दिशेला प्रेताची पाय करायची. बहुतेक घरांची तोंड आपण जर पाहिलीत ना ही पूर्व आणि पश्चिम असतात, म्हणून घरामध्ये प्रेत असताना प्रेताची पाय ही पूर्वेला करा आणि मुख मात्र पश्चिमेला करा. हे तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही गरुडपुराण ऐकाल, जेव्हा तुम्ही कीर्तन ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल. कारण का? कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगारे रूप होय अंगारे रूप होय अंगारे रूप सांग कीर्तन सांग होय अंगारी रूप होय अंगारी रूप होय अंगारी रूप. काय सांगितलं महाराज? मग घरामध्ये असताना प्रेताची पाय पूर्वेला करायचे आणि मुख मात्र पश्चिमेला करायचं आहे. पण मग आपण काय करतो? उत्तर कार्य करणारा त्या प्रेताला हुस्स म्हणून आपली मांडी दान करतो. बघा, करतायत ना? पण माझ्या माता माऊलीला एक कळकळीची विनंती आहे. माता माऊलीच्या वडिलांचा देह जरी गेला किंवा आईचा देह जरी गेला तर महिला वर्गाने प्रेताला हुस्स म्हणून मांडी दान करायची नसते. काय काय सांगितलं बाबा? महिला वर्गाच्या वडिलांचा ध्येय गेला किंवा आईचा ध्येय गेला तरी महिला वर्गानं प्रेताला हुस्स म्हणून आपली मांडी दान करू नका, नाही दान करायची महाराज. पण तुम्ही म्हणशी महाराज आमचे आई वडील नाही का? आहेत, पण गरुडपुराण सांगतं ज्या नारीला 2 गोत्र आहे त्यांना हुस्स दान करण्याचा अधिकार नसतो. नारी वर्गाला 2 गोत्र आहेत ना, आई वडिलांकडचं गोत्र वेगळं आहे आणि सासू सासरेकडचं गोत्र वेगळं आहे. विचार करा, जोपर्यंत तुमचा विवाह नाहीत ना तोपर्यंत तुम्ही प्रेताला हुस्स म्हणून मांडी दान करू शकता, पण लग्न झाल्यानंतर मात्र तुम्ही प्रेताला हुस्स म्हणून मांडी दान करू शकत नाही. हा वैदिक धर्माचा दंड काय आहे? विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल आता हुस्स म्हणून मांडी दान करायचे, पण कशी करायची ऐका. घरामध्ये जर वडिलांचा देह गेला असेल तर उत्तर कार्य करणारी त्या प्रेताला हुस्स दान करताना आपली उजवी मांडी दान करायची. कोणती मांडी? उजवी मांडी दान करायची महाराज. पण जोपर्यंत प्रेताचं मुख मांडीवर आहेत ना तोपर्यंत उत्तर कार्य करणारी आपल्या डोळ्यातले अश्रू प्रेतावरती दान करायचे नसतात. पण काय असतं माहिती का? तुमच्या माझ्या अंगावर एक गोधडी आहे, मोह असते, माया असते, ममता असते, मान सर्व येतो महाराज. ज्यावेळेस तुम्ही गोधडी धुत नाहीत ना, तुम्ही जी टोक्यातलं माझं कीर्तन ऐकलं असेल, गजर कीर्तनाचा 16 आनंदाचा, माझा अभंगच होता तुकडोजी महाराजांचा. कारण आमचे पार्थ महाराज माझी गोधडी झाली जुनी माझी वारे भाई गोधडी झाली जुनी हिरा दुनिया ना कोणी हिला दुनिया ना कोणी हिला
दुनिया ना कोणी माझे गोधडी झाली जुनी माझे गोधडी झाली जुनी तिला हो दुनिया ना कोणी दुनिया ना कोणी तिला हो दुनिया ना कोणी ती दुतारी हरिश्चंद्राने ती दुतारी हरिश्चंद्राने तारामध्येने रोहिदासा तारामध्येने रोहिदासा रे तिला मळवू नका हो कोणी आईला मळवू नका हो कोणी माझे गोधडी झाली जुनी माझी गोधडी झाली जुनी माझी गोधडी झाली जुनी हिला दुनिया ना कोणी हिला दुनिया ना कोणी ऐकणी गोधडी ही कळेल महाराज तुम्हाला. माता ही मांडी उसमून जायची मगा. माता बघ विचार करा, वडिलांसाठी जर उंची मांडी आहेत मग का हो आईचा देह जर गेला मग आईला कोणती मांडी दान करायची आहे? वडिलांना जर उंची मांडी दिली तुम्ही राहिली कोणती मांडी? पण गरुपुराण सांगतो महाराज, आईचा देह जर गेला असेल आईला उंची मांडी पण चालत नाही आणि डावी मांडी पण चालत नाही. आता उस द्यायचं आहे पण कसं? दोन घोटी ज्या ठिकाणी एकत्र येतात ना, इकडे पण नाही आणि इकडे पण नाही, मधील दे घ्यायचं महाराज. मधीलला काय घ्यायचं आहे का तुम्ही आम्ही गर्भात असताना आपल्याला मुख आहे पण आई आपल्याला मुखातून अन्न देत नाही. आपल्या नाभी कमळावरती आईनीळ नावाची नाडी आहे, तिला ग्रामीण भाषेत नाळ म्हटलं जातं. त्या नाळातून आपले अन्न पुरवते. मी आता पैठणला कीर्तन केलं, माझा अभंगच होता. चिंचेच्या पानावरती देऊळ बांधले रे आधी कळस मंग पाया रे. चिंचेचं पान केवढं आहे? एवढं एवढं. मंदिर बांधायचं आहे, अगोदर कळस नंतर पायात. आईचा गर्भ म्हणजे चिंचेचं पान आहे. या देहाची उत्पत्ती करताना भगवंताने अगोदर डोकं निर्माण केलं नंतर पायाची अंगठी आहे. म्हणून आईचं ते मधील घ्यायचं आहे तेव्हा सुद्धा रडायचं नाही. पण दुर्दैवाने जर सावत्र माता असेल तर सावत्र मातेला डावी मांडी सांगितली आहे. ठीक आहे, पायशास्त्र समजलं, मांडी समजलं, पुढचं ऐका आता. जोपर्यंत आपण पिंडदान करत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये एक नंदादीप असतो. हो, हा नंदादीप ठेवायचा आहे. पण घरामध्ये नंदादीप का ठेवतो आपण? का ठेवतो? पूर्वीपासून परंपरा चालणारी तरी परंपरा ठेवायची का? नाहीत महाराज, त्याला शास्त्र आहे. आपला आत्मा निघून गेला का बाहेर यमाच्या काळाच्या हातामध्ये तो आत्मा आहेत ना, हा फक्त 17.5 मिनिटं राहतो. किती मिनिटं? 17.5 मिनिटं. परत तो आत्मा निघतो आणि राहत्या घरामध्ये येतो. तो राहतोय 3 दिवस. आमचे काही काही कीर्तन करतात 6 दिवस. आमचे कीर्तन सांगतात काही काही लोक 6 दिवस. 6 दिवस राहत नाही महाराज. 4थ्या दिवशी या जीवात्म्याला कावळ्याचं रूप प्राप्त होतं. म्हणून बघा, ज्यांच्या घरात दुर्दैवाचा कोणी प्राण सोडलात ना, 4थ्या दिवसापासून कावळा बघा मागे पुढे ओढत राहतो. का? त्या जीवात्म्याला 4थ्या दिवशी कावळ्याचं रूप प्राप्त होतं. विठ्ठल माता तो जीवात्मा ज्यावेळेस घरामध्ये येतो महाराज, तो राहतोय 3 दिवस आणि त्याला गरुडप्रमाणे एक शब्द वापरलाय, त्याला म्हणतायत प्राणोत्क्रमण क्रिया. प्राणोत्क्रमण क्रिया ज्या ठिकाणी तो बसतोय महाराज, तो राहतोय. पण हा जीवात्मा 3 दिवस घरामध्ये राहत असल्यामुळं हा अग्नीला फार घाबरतो. अग्नीला घाबरतो महाराज. हा जीवात्मा अग्नीला घाबरतोय ना, म्हणून आपल्या घरातली चूल आपण 3 दिवस पेटवत नाही. बाहेरून आलेलं अन्न आपण भक्षण करतो. विठ्ठल हा जीवात्मा काय करतोय? संध्याकाळी 6 वाजले का हा जीवात्मा त्या दिव्याजवळ जातो. 3.5 फुटाचं अंतर आहे आणि दिव्याला सांगतोय, मरणाच्या वेळेस एखादं कर्म अपूर्ण असेल ना
ते अपूर्ण कर्म त्या दिव्याला सांगतो आणि तो दिवा जाळण्याचं काम करतो. म्हणून दशक्रियाचा पिंडदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. पण का हो, त्या दिव्यामध्ये तेल कोणतं असावं, वात कुठे असावी, तिचा मुख कुठे असावं, ती वात कशी असावी, याला सुद्धा शास्त्र आहे. शास्त्रात तत्मता शास्त्र, हा शास्त्र कळलं तो तारक आहे, नाही कळत मारक आहे. बघा, त्या दिव्यामध्ये एकच वात असावी, त्या वातीचं मुख दक्षिणेला असावं आणि ती अखंड असावी. पण बघा, त्या दिव्यामध्ये तेल टाकताना कसं टाकावं. जर 2 मृत्यू असेल, सौभाग्यवती मरण प्राप्त असेल किंवा बाळांपण होता होता देह गेला असेल, नवऱ्याच्या अगोदर मरण प्राप्त होणं सौभाग्यवती मरण आहे, किंवा बाळांपण होता होता मरण असेल, हे 2 जर मरण आलेत ना, तर दिव्यामध्ये तेल टाकताना मोहरीचं तेल टाका. त्याला आपण सरसो किंवा राईचं तेल म्हणतो. जर अपघाती मृत्यू असेल तर दिव्यामध्ये तेल टाकताना तिळाचं तेल टाका. जर वयानुसार मृत्यू असेल, वयानुसार मृत्यू, तर दिव्यामध्ये तेल टाकताना गोड तेल टाका अथवा गावठी तुपाचा दिवा लावा. पण आपल्याकडे कोणीही मरू द्या, गोड तेल दिवा चालू आहे, तो दिवा बंदही होऊन जातो काय टायमाला, चालत नाही महाराज. आता विचार करा, मी तुम्हाला एक प्रश्न करतोय. आपले आप्पा जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. काय होतंय? आपले आप्पा जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. मग का हो, ज्या दिवशी आप्पांनी आपला प्राण सोडला त्या दिवशी आप्पांचं कोणतं कर्म अपूर्ण आहे आणि कोणतं पूर्ण आहे हे तुम्हाला माहित आहे का? प्रश्न आहे का बार कसे माझा? ज्या दिवशी आप्पांनी आपला देहाचा त्याग केला, ज्या दिवशी आपला आत्मा सोडला, त्या दिवशी प्राण जाण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना जेव घातला असेल, त्यांच्या संग सुखाच्या गोष्टी केल्या असतील. कारण आप्पांनी आयुष्यभर काय केलं? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. थोडी वेळ नाही आता. आता आपण जर पाहिलं मग सर्वात महत्वाचं कारण सांगितलंय. मग आता बघा, मग आप्पांचा देह गेला त्या दिवशी आप्पांचं कोणतं कर्म अपूर्ण आहे हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही, पण गरुड पुराण या ग्रंथाला माहित आहे. माहित आहे महाराज. आता मी तुम्हाला एक गणित करायला सांगणार आहे आणि ते गणित करून तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्तर येणार आहे. ते उत्तर तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. तुमच्या प्रत्येकाच्या मनातलं उत्तर मी इथे सांगणार आहे आणि तुमच्या मनातलं उत्तर, मी सांगितलेले उत्तर जर तुमच्या मनातलं बरोबर आलं तर आप्पांच्या नावाने टाळी वाजवायला विसरायचं नाही. केव्हा? जेव्हा तुमच्या मनातलं उत्तर मी बरोबर सांगेल. जर उत्तर चुकलं तर टाळी वाजवायची नाही. मग आता मी तुम्हाला एक गणित करायला सांगतो. ज्यांना गणित येतं त्यांनी करा, ज्यांना येत नाही त्यांनी फक्त पाहत राहा. 1 ते 9 कोणताही एक अंक तुम्ही आपल्या मनात धरा. काय केलं? 1 ते 9 कोणताही एक अंक तुम्ही मनात धरायचा आहे. धरला? जो अंक तुम्ही मनात धरलायत ना त्याची दुप्पट करा. केली दुप्पट? गणित करताय ना पण तुम्ही? हा म्हणा, जो अंक तुम्ही मनात धरलाय त्याची दुप्पट करा. दुप्पट करून तुमच्याकडे आता एक नवीन उत्तर आलेले आहेत. परत आलं नवीन उत्तर. जे उत्तर आलंय दुप्पट करून त्याच्यामध्ये माझे अधिक 10 मिळवा. मिळवले? मिळवले प्रत्येकाने? 10 मिळून तुमच्याकडे आता एक नवीन उत्तर आले. 10 मिळून जे उत्तर आलेत ना त्याचं निम करून टाका. केलं प्रत्येकानं? 10 मिळून जे उत्तर केलं त्याचं तुम्ही निम केलं, बरोबर आहेत ना? निम आलेलं उत्तर आहेत ना आणि पहिली धरलेली मनात धरलेली संख्या होतीत ना त्या उत्तरातून ती वजा करा.
केली वजा. आता तुम्ही कोणता अंक धरला, मागच्यांनी कोणता अंक धरला हे मला माहित आहे. पण बघा, तुम्ही जेवढे बसलेत तेवढे त्यांच्या मनातला अंक जर तोच आला तर आप्पांच्या नावाने टाळी बाजूला इसरायचं नाही, टाळी बाजूला इसरायचं नाही. आता एवढं गणित करून तुम्ही जो अंक आला तुमच्या मनामध्ये हा फक्त आणि फक्त 5च आला असेल महाराज. किती आला? ज्या दिवशी आपण आपला देह ठेवलात ना, मग आता हा चालू आहे वारीचा पर्व काळ आणि आमची वारकरी म्हणतात ना, चला हो वारकरी म्हणतात ना आमचे, या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. काय झालं आयर दादा, मी मुळात म्हणजे तमजगीर गडी हा ना, खरंच ना, चष्मी सांगत. कारण पहिलं काय झालं तमाशामध्ये होतो मी, आता नाही सांगावंच लागतं महाराज. काय टायमाला म्हाताऱ्याने पिसवरून आळंदीलाच करून तिकडे माझ्या फक्त कृष्णाची ओळख सांगायचं काम राहायचं महाराज, फक्त कृष्णाची ओळख. कुंजवनामध्ये आता पुढे सांगत नाही, चारे तो धेनू तामस गुणातल्या गवळणी ठिकाणी आपण सांगायचं काम नाही करायचं. आता म्हणजे आपण जर पाहिलं मग दिव्याचं शास्त्र काय सांगितलं तुम्हाला महाराज. आता विचार करा, ज्या दिवशी आप्पांनी आपला देह ठेवलात ना त्या दिवशी कोणते कारण अपूर्ण नाही महाराज. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचं मळ. आपण काय करतोय, त्या प्रेताला स्नान घालायला बाहेर पाणी तापवतोय. पण पाण्याचं भांड जे असतात ना हे फक्त तांब्याचा हंडा असतो महाराज, तांब्याचा हंडा. 11 तांबे पाणी घ्यायचंय, 3.5 गवरे घ्यायचंय, ते पाणी तापवायचंय, प्रेताला बाहेर काढतो आपण. मग काहो बाहेर काढल्यानंतर जी क्रिया घरामध्ये असतात ना तिची क्रिया उलटी बाहेर करायची. दक्षिण उत्तर जरी केलेत ना तरी चालतं महाराजकडे. पण काहो पहिला तांब्या, गरम पाण्याचा पहिला तांब्या त्या प्रेतावरती ओतायचा कुठं? आपल्याकडे कोणी जाऊ द्या, पहिला तांब्या हा टाळवरच आहे. शास्त्रकार म्हणतायत प्रेताला तुम्हाला स्नान घालायचं आहे, पण उत्तर कार्य करणारी त्या प्रेताचं आपलं नातं काय यावरती पहिल्या तांब्यावरून आहे. तो कसं ऐका, पहिला तांब्या बघा, घरामध्ये जर वडिलांचा देह गेला असेल आणि उत्तर कार्य करणारा स्नान घालतोय ना, गरम पाण्याचा पहिला तांब्या वडिलांच्या टाळवर टाकायचा आहे. आईचा देह गेला असेल, उत्तर कार्य करणारा स्नान घालतोय, गरम पाण्याचा पहिला तांब्या पायाच्या अंगठ्यावरती आहे. भावाचा देह गेला, भाऊ उत्तर कार्य करतोय ना तर गरम पाण्याचा पहिला तांब्या छातीवरती आहे. बहिणीचा देह गेला, भाऊ उत्तर कार्य करतोय ना तर गरम पाण्याचा पहिला तांब्या गुडघ्यावरती आहे. आणि पत्नीचा देह गेला असेल आणि पती जर उत्तर कार्य करतोय ना गरम पाण्याचा पहिला तांब्या हा नाभी चक्रावरती आहे. वडिलांचा देह गेला तर पहिला तांब्या टाळवरती, आईचा देह गेला तर पहिला तांब्या पायाच्या अंगठीवरती, भावाचा देह गेला तर पहिला तांब्या छातीवरती, बहिणीचा देह गेला तर पहिला तांब्या गुडघ्यावरती, आणि पत्नीचा देह जर गेलात ना तर गरम पाण्याचा पहिला तांब्या नाभी चक्रावरती आहे. हे स्नान घालण्याची प्रथा आहे. मग 3.5 बांबूची तिरडी घ्यायची आहे. शास्त्रकार म्हणतात एकदा वापरलेली तिरडी परत चालत नाही साहेब. 3.5 का सांगितलंय? एक बांबू आहे भूतकाळाचा, दुसरा बांबू आहे भविष्यकाळाचा, आणि मध्ये 7 वाराच्या 7 कांड्या आहेत महाराज. मग ते प्रेताला बघा आपण नवं कापड टाकलं जातं आणि तिला एक अन्न दिलं तर महाराज कोणतं अन्न असेल ते? भाताचं अन्न, बरोबर ना? प्रेताबरोबर भात का दिला जातो?
आतापर्यंत तुम्ही प्रेतावरती भात दान केला, पण चुकीच्या मार्गाने केलात. तो कसा? जर बाळणपण होता होता एखाद्या माझ्या माता बहिणीचा देह गेलात ना, तर आळणी भात बनवा, त्यामध्ये हळद टाका, पिवळ्या रंगाचा भात बनवून त्या नारीचा उजा कुसू बांधा. सौभाग्यवती मरण असेल, आळणी भात बनवा, त्यामध्ये कुंकू टाका आणि लाल रंगाचा भात बनवून त्या नारीचा उजा कुसू टाका, डाळ कुसू बांधायचा आहे. पण अपघाती मृत्यू आहेत ना, तर आळणी भात बनवा, त्यामध्ये काळी तीळ टाका आणि काळी तीळ मिश्रित भात त्या प्रेताच्या छातीवर बांधा. पण जर या ठिकाणी वयानुसार मृत्यू असेल ना, आळणी भात बनवा, तुम्ही पायाजवळ बांधा किंवा डोक्याजवळ बांधा, कुठे बांधा काय हरकत नाही. मग आपण काय करतोय? त्या प्रेत उचलण्याच्या अगोदर त्या प्रेताच्या पायाच्या अंगठ्याची पूजा करतो. पण सज्जनांनो, एक कळकळीची विनंती महाराज, प्रेताच्या अंगठ्यावरती पाणी टाकताना शास्त्र पाळत जा. कोणतं शास्त्र आहे? ज्याचे आईबाप जिवंत आहे त्यानं कधीही प्रेताच्या पायावरती पाणी अर्पण करताना अंगुष्ठारूपी जलदान करू नका. अंगठ्याने पाणी टाकायचं नाही कोणी, आईबाप जिवंत असताना. मग त्यानं अशी बोटाची खोबणी करायची आहे, इकडे पाणी घ्यायचं आहे, वरून पाणी टाकायचं आहे आणि तीनदा म्हणायचं आहे शोधा शोधा शोधा, पण अंगठ्याने पाणी टाकू नका. आईबाप गेलेत महाराज, त्यांनी अंगुष्ठरूपी जलदान करा. पण शास्त्र अजून आहे, ज्या माणसाची ओळख नाही, पाळख नाही, गोत्र माहीत नाही, त्या माणसाच्या हाताचा स्पर्श आपल्या घरातल्या प्रेताला होऊ द्यायचा नाही. जर अनोळखी व्यक्तीचा स्पर्श, तुम्ही नाशिकला कधी गेलाय का? मोतीला त्या अमरधामध्ये एक बाई आहे बघा, प्रेताची तूप लावून मालिश करते बघा. योग्य आहे का अयोग्य आहे भैया? तुम्ही कधी पाहिलं का नाशिकला? ती बाई सध्या धरणीला पडलेली आहेत. फार अवघड आहे भाऊ. प्रेत दोष लागले गेलेत, अर्ध शरीरमध्ये रुळून गेलं, उठले अगं बसवत नाही महाराज तिला. आता विचार करा, मग आपण जर पाहिलं ना, या ठिकाणी सर्वात मोठं सांगितलं महाराजांनी. आता आपण काय करतोय? 4 खांदेकरी 5वा पान येतो महाराज, येतोय ना, आता मी थांबतो आणि अभंग बोलतो महाराज. आता जर असा अंत्यसंस्कार तुम्ही केलात ना, पण एक आहे महाराज, प्रेत नेताना कोणत्या झाडाखालून नेऊ नये, शास्त्र आहे बरं का. घराच्या मुख्य द्वारासमोर शेवग्याचं झाड असू नये आणि बदामाचं झाड असू नये. शेवग्याचं झाड गोसावी पंथच आहे आणि बदामाच्या झाडावरती 42 दिवस अतृप्त आत्मे असतात. घरामध्ये लक्ष्मी कायम असावी असं जर वाटत असेल तर आपल्या घराच्या अवतीभोवती लाजाळू आणि कनेर असावी. विचार करा महाराज, मुलांचा बुद्ध्यांक चांगलं वाढावं हा, म्हणून आपल्या घरासमोर अशोक असावं आणि गुलमोर असावं. पण आता आपण जर पाहिलं, महाविधी तुम्ही जर केलात ना तर उत्तम फल आहे. पण पिंडदान जर तुमच्याकडून चुकलं तरी विषय संपलात. आता पिंडदान करायचंय, पण कसं करायचं? अभंगाचं प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतो. पिंड पदावरी 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 पिंड पदावरी
माझे झाले गयावर माझे झाले गयावर घर, माझे झाले गयावर घर, माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझ्याकडे फक्त 19 मिनिटं बाकी आहे अजून. 19 मिनिटात तुम्हाला पूर्ण अभंग सांगायचा आहे. मातेडपणी तुकोबरा म्हणतायत पिंड पदावरी. मग आता पिंड म्हणजे नेमकं काय हो? आपल्या घरामध्ये जर कुणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याच्या ऋणातून मुक्त होताना पिंडदान केलं होतं महाराज. बघा काही लोक आई आणि बापाचं पिंडदान करत नाही महाराज. काही नास्तिक लोक आहेत. विचार करा. गरुड पुराण सांगतं पिंडदान 5 लोकांना किंवा 6 लोकांना करता येत नाही. चिंतन मार्ग नाही का बरं का? कारण नाविन्यपूर्ण चिंतन आहेत. लक्ष बाजूला गेलं का चिंतन समजणार नाही. कारण तुकोबरा म्हणतायत सांडोणी अंगाची खोळी. ज्ञानोबांची वर नाही महाराजांनी. ज्ञानोबांची ओवीच आहे ज्ञानेश्वर ग्रंथामध्ये. सांडोणी अंगाची खोळी सर्प रिघालिया पाताळी. मग त्या तोचीशी कोण संभाळी तैशी झाली. ही गत तुझी आहे महाराज. जर तुम्हाला अमर व्हायचं असेल तर ही गत आहेत गो आपली आली. मग 6 लोकांना पिंडदान करता येत नाही तर कोण कोण ऐका. पहिले घेऊ आपण येता. 3 मुलं जर असली तर मधलं मुलगं पिंडदानाला चालत नाही. काय सांगितलं आहेत? 3 मुलं असली तर मधलं मुलगा पिंडदानाला चालत नाहीत. मग त्याने काही पाप केलं का महाराज? नाहीत. त्यानं पूर्वीच्या काळी खूप मोठं पुण्यकर्म केलं असं महाराज. तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला. तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, तोया भावा सापडला. हे तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, तोया भावा सापडला. पडला आधी गणाला मला लक्षात आलं तुम्ही काय म्हणता. काय केलं ते समजून सांगू. आता विचार करा महादेव. आणि आपण जर पाहिलं मग तो बघा त्यानं पूर्वीचा काळी खूप पुण्यकर्म आहे काका. खूप पुण्यकर्म केलं म्हणून तो रजोगुणात नाही तमोगुणात नाही सत्वगुणी जन्माला आल्यामुळं मधल्या मुलाला पिंडदान करता येत नाही महाराज. नाही करता येत. दुसरा पिंडदान ऐका आता. नारी वर्गाला पिंडदान करता येत नाही. नारी वर्गाला पिंडदान करता काय येत नाही महाराज? पिंडदान करताना ब्राह्मणी आचरण सांगितलंय. डोक्यावरती मुंडन, शेंडी, जानवं आणि सोहळं नसल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. नाही करता येत पिंडदान. आता पण तुम्ही मला दाखवून द्या एखाद्या माझ्या माता बहिणीने डोक्यावरती मुंडन केलं आणि ब्राह्मण काकासमोर पिंडदानाला बसले महाराज. नाही महाराज. कारण मुळातच नारी वर्ग हा आदिशक्तीचा अवतार करे. म्हणजे आपण म्हणतोय ना अनारी निर्गुण निर्गुण प्रगटले भवाने, निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी. महिषासुर महिषासुर मर्दना लागुने, महिषासुर महिषासुर मर्दना लागून. काय झालं? कालचं परवाचं कीर्तन होतं माझं. हे पद घेतलं बा अरे काका आणि एका बाईच्या अंगात आलो बा. आता कीर्तनात अंगात हे चांगलं राहत नाही. काय म्हणते अवस्था असू द्या. अवस्था काही फरक नाही. आम्हाला माहिती अवस्थेची किती प्रकार आहे ती. विचार कर महाराज. अहो तिने मागं गपचित मारा कोणी लागली उड्या मारायला ती. हुई 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 हुई. आता उड्या मारता मारता खाली पावागणी कमी कमी एका लहान पोराने टिंब टिंब करेल होती. आता तुम्ही जागा भरून घ्या. ती टिंब टिंब करेल होती महाराज. उड्या मारता मारता बाईचा पाय बचकन भरला बा. मग तिने मागं मरावं कणी आली ना पुढे माझ्यासमोर गर्दीतून वाट काढत. आता तिला पाय भरल्यामुळं लोक काय तिला आडकाठी करत नव्हतं. कारण आडकाठी करावा तर पाय भरलाय. आली व पुढं नवरा मागच आई बायकोला बायकोला म्हणायचा अरे म्हणलेले अक्का घे फॉक ये ठेवून. बरं इकून तिकून पुढं आली. आता गपचित मारावं कणी ती माझ्याकडे काय करायची माहिती का? माझ्याकडे पाहायची शिवा भाऊ आणि ती काय करायची माहिती का?
आणि मला सांगायची मा पायपूस त्या हव्यामध्ये. आता मी एवढा अवघड महाराज, मी गपचित पाहत राहिलो, पण त्या बाईला माझं नावही माहीत झालं. ती काय काय म्हणायची माहिती का? बंडा बाबा देवीचा पायपूस, अरे बंडा बाबा देवीचा पायपूस, बंडा बाबा देवीचा पायपूस मला म्हणायची. आता मी एवढा अवघड, मी तिला म्हणलो बांधाला पूस आई, बांधाला पूस. आता काही काय तार तर मी होऊन पाहिजेत ना. मग विचार कर महाराज, नारी वर्गाला पिंडदान करता येत नाही. पुढचा ऐका आता, व्यसनाधीन झालेल्या माणसाला पिंडदान करता येत नाही. जो मुलगा बंदिरा प्रसन्न करतोय, मांसाहार करतोय ना, त्याला पिंडदान करता येत नाही. पुढचा ऐका आता, साधू संन्यासी माणसाला पिंडदान करता येत नाही. अजून दत्तक मुलगा पिंडदानाला चालत नाही. समजा कोणता, ज्याचं गोत्रच माहित नाही, नातेवाईक माहित नाही, तो मुलगा दत्तक घेतला, तो पिंडदान चालत नाही महाराज. पण आपल्या गोत्रातला आहे, नातेवाईकातला आहे, तो पिंडदान करू शकतो. म्हणून या 6 लोकांना पिंडदान करता येत नाही. मग का हो, पहिलं पिंडदान केलं कोणी? तुकवरात म्हणतायत का पिंड पदावरी तिला आपुल्या करी. पहिलं पिंडदान केलं कोणी? ऐका, जगामध्ये पहिलं पिंडदान केलं एका बापाने एका मुलाचं. ऐकावर विषय कसा आहे, एका बापाने एका मुलाचं जगामध्ये पहिलं पिंडदान केलं. दुसरं, एका सुनेनी एका सासऱ्याचं पिंडदान केलं. आणि तिसरं, आईबाप जिवंत असताना एखादं पिंडदान केलं. आधी गुरुदत्तात्रय महाराजांचा मुलगा निमी यांनी आपला मुलगा श्रीमान याच्या नावानं जगातलं पहिलं पिंडदान केलं. आणि तेव्हापासून ही पिंडाची प्रथा घालण्यात आली. ही पिंडाची प्रथा घालण्यात आली. दुसरं पिंडदान केलं एका सुनेनी एका सासऱ्याचं. ती आहे सीतामाता. रामायण माहिती ना तुम्हाला? रामायण बघ कसं आहे. आमच्या पार्थ महाराजांचं रामायण आहे का? स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशल रामायण गाते, कुशल रामायण गाते, कुशल रामायण गाते. स्वये श्री राम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशल रामायण गाते, कुशल रामायण गाते. ऐका, रामायण प्रसंग आहे तो. सीते मातेने फाल्गुन नदीवरती बसले असताना आपल्या कर्माच्या रेषा पाहत होते महाराज. एका झाडाच्या कोपडीमध्ये दशरथ राजा रडत होता. दशरथ राजाच्या मुखातले शब्द आहे, सुनबाई 4 मुलं असताना माझं पिंडदान कोणी केलं नाही. 4 मुलं असताना अंतकाळच्या वेळेस कोणी जवळ नव्हता. रामाविण जीव व्याकुळ होतो, रामाविण जीव व्याकुळ होतो, सुचत नाही का कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला. 4 मुलं असताना सुद्धा एकही जवळ नव्हता. अरे फाल्गुन नदीवरती स्वर ऐकला. मामा तुम्ही का रडताय? सीते मातेच्या डोळ्यातून गळगळ पाणी वाहिलं. सीते, मी अतृप्त आत्मा आहे. तुझ्या अक्कर कमलांनी माझं काहीतरी कर, मला मोक्ष प्राप्त करून दे. 6 लोकांच्या साक्षीने सीते मातेने पिंडदान आरंभलं. पहिली आहे ब्राह्मण काका, दुसरी आहे गंगा माता, तिसरी आहे गोमाता, तुलसी माता, उंबर दादा आणि वर दादा. सीतेने पिंड यथावत पूर्ण केली. तिकडे ना दिन दिन वा. त्यावेळेस पिंड गंगा अर्पण करायला गेली तर गंगेच्या पाण्यातून दशरथ राजाचे 2 हात वरती आले. ते हात बोलू लागले, सिद्धे या
सीता माता पिंड हातावर ठेवणार तेवढ्यात आकाशवाणी सीते दशरथाचा आत्मा तृप्त आत्मा पिंड हातावर ठेवू नको अनर्थ होईल पितृदोष लागेल मग काय करू तू हे पिंड गंगा अर्पण कर सीतेने पिंड गंगा अर्पण केली घरात सीता बाहेर आली आणि म्हणू लागली 4 मुलं असताना पिंडदान करता आलं नाही मी परकेची लेक मी पिंडदान केलंय देवांना काळजी पडली सीते तू तुझ्या सासऱ्याचं पिंडदान केलं या पुरावा म्हणजे 6 लोक आहे पहिला प्रश्न विचारला ब्राह्मण काका खोटं बोलले शाप देऊन टाकला आजपासून तुम्ही भिक्षुकी ब्राह्मण तयार व्हाल गंगेला शाप देऊन टाकलाय तू कोरडी होशील अचानक आणि तुझ्या पुरामाच्या पाण्यामध्ये कुणी स्नान करणार नाही तू रूप पाहून लोक लांब पळतील गायला सांगितलंय काय खोटं बोललेत ना तुझं मुख हे अपवित्र होईल उंबरदाला सांगितलंय तुझ्या अंगावरती गाठी येतील तुळशी मातेला सांगितलंय गया क्षेत्रावरती तू उगावणार नाही नंतर वडदादानं सांगितलंय वडदादा सांग वडानं खरी साक्षी घेतली आणि वडाला उशाप दिलाय वडदादा तू कायम स्वरूपी हिरवागार असेल आणि तुला अमरत्व प्राप्त होईल म्हणून हे सीतेने पिंडदान केलं बघा नंतर शेवटचं पिंडदान पुंडलिक रायाने केलं बघा आईबाप जिवंत असताना पुंडलिकाच्या भेटीसाठी आले बघा भगवान पांडुरंग परमात्मा आणि त्यावेळेस मात्र ते सांगितलं ना आई बापाच्या गळ्याला दोरी दोरी बायको खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी आई बापाच्या गळ्याला दोरी लावली पहा बायकोला खांद्यावर घेतलं पण कुकुट स्वामींचा उपदेश झाला आई बापाची सेवा करू लागला पांडुरंग परमात्म्याला कळलं असा कोणता भक्त आहे तर तो आई बापाची सेवा करायला दंग झाला मला विसरला दिंडी आरंभ झाली इंद्रवी ठोम पडला होता पुंडलिका आलोय भेटीला बघ तर पुंडलिकानं सांगितलंय प्रथिले वाचून आला शिका तुला कुणी बोल देवा मग काहीतरी दे मला मग आई बापाच्या चरणात विट लावली विट मागं फेकली कार्य पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी आईसा कैसारे तू झिट मागे फिरकवले विट म्हणून या तिघांनी पिंडदान केलं म्हणून तुकोबारांनी आठवलं का पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर्जन पिटले पित्राचे ऋण विठोप्पार या ठिकाणी ही पिंडाची प्रथा आहे पहा तुम्ही माझ्या आश्रमात या महाराज माझ्या आश्रमामध्ये फक्त तुमचे 5 ते 6 मिनिटं घेणार मी जास्ती घेणार नाही कारण मला 3ला परत ड्युटी आहे विचार करा महाराज इकडे आपण जर पाहिलं ना माझ्या तुम्ही आश्रमात राहिलेत ना तुम्ही 15-20 मिनिटं इथे रडत राहाल महाराज कमरेपासून पाय तुटलेला एक मनुष्य माझ्याकडे आलाय बा सध्या आणि तो सांगतोय बाबा मी माझ्या बापाला बाप नाही म्हणलोत ना म्हणून पाय गमावण्याची वेळ आली बाबा माझ्यावरती हा बाप कसा आहे बाप स्वाभिमानी बाना बाप कनकर कना बाप स्वाभिमानी बाना बाप कनकर कना त्याच्या काळजात सुताला जाणूची संवेदना त्याच्या काळजात सुताला जाणूची संवेदना काय बाप असतो महाराजाकडे सज्जनांनो बाप आयुष्यात 3दा रडतो बरं का 3दा रडतो अरे मुलगी जन्माला आली तरी बाप रडतोय मुलीचं लग्न जमलं तरी बाप रडतोय बॉस आणि मुलगी सासरला जायला निघाली तरी बाप रडतोय ब्राह्मण पप्पा सांगतायत ना महाराज ते बापाला सावध करताय ब्राह्मण काका आता सावधान घटिका संपूर्ण आली बरो तो बाप रडतोय बा रडतोय जग्गी आईसा बाप व्हावा त्यांनी वंश मुक्तीच नेवा वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती बाप कसा आहे
उरामती माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसो जरे कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा काय बाप आहे महाराज फाकल आबाळ बापाची किंमत नाही त्याच्या येना पाचोळा जिन रानो पहिल्यासारखा राब राब राबणारा जिन बाप रानो माळ गडीभर तो थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय रगड्या उमगाया बापर उमगाया बापर अरे मुलगी ज्यावेळेस सासरी झाली की तुमचं लहानपण आठवा लग्नाचं पण आठवा तुमचं आलं तुमच्या मुखात प्रत्येक जण साखरेची वाटी हात घेऊन साखर टाकतो तुमच्या मुखात प्रत्येक जण त्यावेळेस बापाला मुलगी विसरते बुवा साहेब विसरते बरं का. अरे एका मांडवाच्या कोपऱ्यामध्ये बाप खाली मान घालून हुंदके देऊन रडण्याचा प्रयत्न करतो बुवा साहेब. रडण्याचा प्रयत्न करतो बापाच्या डोळ्यातून पाणी येत नाही हुंदके देतोय बाप रडण्याचा प्रयत्न करतोय नाही पाणी येत बाबा. त्यावेळेस मुलगी विसरते बापाला सर्वांच्या हातातून मुखात साखर टाकल्यानंतर त्या बापाला आपल्या मुलीत बघा त्या मुलीला आपल्या बापाच्या आठवण येते आणि त्या मुलीच्या मुखातून एक दर्दभरी शब्द बाहेर निघतो माझा बाप कुठं आहे माझा बाप कुठं आहे. अरे मांडवाच्या कोपऱ्यामध्ये खाली मान घालून उंदके देणारा बाप ज्यावेळेस मुलीला दिसतो ना महाराज त्यावेळेस ती जशी गाय वासुराला पाहते ती वासरू पळत आईच्या स्थानाला बिलगतात ना तसं ती मुलगी इतकी जोरात पळत जाते आणि बापाला कडकडून मिठी मारते आणि शब्द निघतो बाबा. त्यावेळेस बापाच्या मुखातून शब्द निघतो बाळा. आई बापाच्या डोळ्यातून खळखळ पाणी ऐसी कळवल्याची जाती ऐसी कळवल्याची जाती ऐसी कळवल्याची जाती ऐसी कळवल्याची जाती बाप आहे महाराज तो करीला आप्पा जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे तरी कुटुंबाच्या डोळ्यातलं पाणी आटत नाही. त्यांच्या मुलीला विचारा त्यांच्या मुलाला विचारा त्यांच्या पत्नीला विचारा त्यांच्या भावाला विचारा 1 वर्ष झालं गेलं आज अंतिम पिंडदान आहे तरी कुटुंबाच्या डोळ्यातलं पाणी नाही आटत का. बाप नावाची गोष्ट आहे बाप सोडून गेलाय. ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची
तसं आमच्या छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा वाटलं होतं. जिजाऊला वाटलं होतं, राजा माझी अंतिम इच्छा अशी आहे, राजांचा छत्रपती शिवाजी राजांच्या वडील शहाजी राजांचा प्राण गेल्यानंतर शिवबाला मांडीवर घेतलं आणि महासाहेबांची वाक्य होते, राजा माझं पिंडदान करताना मला काही देऊ नको, पण माझी एकच इच्छा आहे. कोणती? महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये काय असेल ना त्याच्यावर तो नाव नको. म्हणून शाहीर म्हणतात ना, शाहिराने डपावर थाप मारावी, डोलकीवरती थाप मारावी आणि शाहिराने म्हणावं काय, आधी नमन साधू संताला, अरे डपावरती थाप मारावी मराठ मुराद असतात, आमच्या मनात त्यांचं रक्त सळसळ करताय. राजा त्यावेळेस तुझा माझा प्राण जाईल, मला काहीच नको. महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यामध्ये जेवढे गड आहे, जेवढे दर्याखोरे आहेत ना, त्यावर तुझं नाव नको, नाही नाव पाहिजे. म्हणून राजांनी भरपूर गड गडे जिंकले, फक्त महासाहेबांची इच्छा होती पण कुठंच नाव लावलं नाही. म्हणून आमचे पार्थ महाराज सांगतायत, त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, 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 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान आहे, किल्ला महाराष्ट्र. शान आहे. म्हणून आपण म्हणतोय काय, धन्य धन्य शिवाजी राजा. एवढा आता वेळ राहिला नाही आपल्याकडं, म्हणून झालेली सेवा आप्पांच्या चरणी अर्पण करतो. खूप इच्छा होती महाराज, तसं आहेर काकांना बऱ्याच वेळा माझा विषय पण झाला पण सेवा लागून येत नव्हती. तर आमच्या भाऊंमुळं आणि महाराजांमुळं या ठिकाणी सर्वात दर्शनाचा योग आला. माझं परम भाग्य आहे. हिला लहान लेकरं बघा रेकॉर्डिंग करतात आहे का नाही. म्हणून झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या अर्पण करतो. त्याचा फक्त एकच सांगतोय, श्राद्धाचं अन्न भक्षण करा. तसं मी करत नाही, कारण मी स्वतः नाथपंथी असल्यामुळं माझी कार्यक्रम एक आधी असते दर गुरुवारी, त्यामुळं मला काही बंधनं असतात. पण काही लोक म्हणतात आम्ही हे खात नाही ते खात नाही. नवनाथ ग्रंथामध्ये तर राज्यामध्ये त्यांनी ते खाल्लंच होतं ना. तेवढं माझं वेळ नाही सांगायला. आता तर गुरुवारी काही प्रसंग आला तर सांगायचा प्रयत्न करेन महाराज. म्हणून अन्न कुठं भक्षण करावं कुठं करू नये याला खूप मोठी शास्त्राची यादी आहे. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी मुखातून जर काही चुकी शब्द निघाले असतील तर बुद्धीची दोष आहे, आणि चांगले शब्द प्राप्त असतील तर माझे गुरुवर्य वैकुंठवासी कीर्तन कशी नामदेव महाराज पठाडे आणि कुंदे सर यांचे समजा. म्हणून आता सर्वांनी एकदा हाताने टाळी आणि निवृत्तीनाथ महाराजांचं भजन होईल. नंतर आपली सेवा संपला असं जाहीर करू. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, 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 निवृत्ती राया माझ्या
अनाथांची माय माझे निवृत्ती राया अनाथांची माय माझी निवृत्ती राया हे गोदावरी गाजलवी बोले निवृत्ती हरी राया हरी हरी गोदावरी गाजलवी बोले निवृत्ती राया भारत भूका कणकण बोले निवृत्ती राया भारत भूका कणकण बोले निवृत्ती राया ए निवृत्ती राया माझा निवृत्ती राया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया ए निवृत्ती राया माझा निवृत्ती राया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया ए निवृत्ती राया माझा निवृत्ती राया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया ए ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया ज्ञानोबा राया माझा ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका